बुलेटिनमध्ये ही महत्त्वाची बातमी, सोहराबुद्दीन शेख एन्काउंटर प्रकरणासंदर्भातली ही बातमी। सगळ्या 22 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली और सारे पुरावे 210 गवाह थे। इन सबको देखते हुए कोर्ट ने सारे 22 आरोपियों को इस मुकदमे से बरी कर दिया। क्या आपको लगता है कि जो हॉस्टाइल लोग हुए 92 लोग जो हॉस्टाइल हुए, क्या वो आपकी जीत के लिए सबसे बड़ी ताकत रही? नहीं, हमारा जो डिफेंस था, हमारा जो बचाव था, हॉस्टाइल एविडेंस के विटनेस पे आधारित नहीं था। हमने मेरिट्स पर जो है मुकदमा लड़ा और ये जो रिजल्ट आया है ये मेरिट्स पे है। सर, जो हॉस्टाइल विटनेस हुए उसके बारे में जज ने कुछ कहा था, जरा बताएंगे क्या एग्जैक्टली कहा था जज ने? हॉस्टाइल जो विटनेस हुए, कोर्ट का ये ऑब्जर्वेशन था कि वो उनका हॉस्टाइल होना या नहीं होना ये प्रोसिक्यूशन के बस में नहीं है। प्रोसिक्यूशन विटनेस पर दबाव या प्रेशर डाल के उनसे गवाही नहीं दिलवा सकता। अब वो हॉस्टाइल हो गए, इस वजह से उनके एविडेंस को कंसीडर नहीं कर सकते और उनको डिस्कार्ड करते हुए कोर्ट ने जो है ये आज फैसला सुनाया है। थैंक यू। वकिलांची ही प्रतिक्रिया होती। आपण थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडे। विवेक, आपण बघितलं हा अत्यंत महत्त्वाचा खटला होता। प्रजापतीचं अपहरण झालं नाही अशा स्वरूपाचं कोर्टचं म्हणणं आहे, कारण तसं सिद्ध करता आलेलं नाहीये। काय एकंदर सांगाल, कोर्टामध्ये आज काय घडलं, या केस संदर्भातले काय डिटेल्स होते, किती वर्षांपासून या सगळ्या विषयीची चर्चा सुरू होती? सुवर्णा, 2005 नोव्हेंबरमध्ये सोहराबुद्दीन शेख आणि त्याची पत्नी कौसरबी यांचं एक बनावट एन्काउंटर करण्यात आलं। ते एन्काउंटर बनावट होता अशा पद्धतीचा आरोप करण्यात आला होता आणि त्याचा पुढच्या वर्षी डिसेंबरमध्ये तुलसीराम प्रजापती, जो या घटनेतला साक्षीदार मानला जातो, त्याची हत्या करण्यात आलेली होती आणि हे दोन्ही प्रकरणं बनावट चकमक होती अशा पद्धतीचा आरोप करण्यात आलेला होता। खरं तर हे प्रकरण 2012 साली गुजरातमधून मुंबईत चालवण्यात आलं, मुंबईतल्या सीबीआय कोर्टात चालवण्यात आलं, कारण सुप्रीम कोर्टाने तसे आदेश दिलेले होते। या सगळ्या प्रकरणात एकंदरीत 38 आरोपी होते। या 38 पैकी डीपी वंजारा असतील किंवा आता भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष अमित शहा असतील, यांची मुक्तता यापूर्वीच कोर्टाने केलेली होती। त्यामुळे आज 22 जणांचा फैसला होणार होता। या सगळ्या फैसल्यामध्ये विशेषतः गुजरात आणि राजस्थानचे जे लोअर रँक पोलीस कर्मचारी आहेत त्यांचा समावेश होता। त्यांचं नेमकं काय होणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मात्र कोर्टाने असं म्हटलं की सरकार सीबीआय या संदर्भात पुरेसे पुरावे आणू शकलेला नाहीये आणि त्यामुळेच पुराव्यांच्या अभावी त्यांनी या सगळ्या 22 जणांचीही मुक्तता केलेली आहे। त्याचबरोबर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये 210 साक्षीदार होते, त्याच्यापैकी तब्बल 92 साक्षीदार हे फितूर झालेले होते। मात्र हे साक्षीदार फितूर होणं याचा दोष काय आपण सरकारवर टाकत नाही, सीबीआयवर टाकत नाही असं कोर्टाने म्हटलं, कारण मुळात ह्या साक्षीदारांनी स्वतःची भूमिका मांडायची असते। सरकार किंवा सीबीआय जो कुठलं प्रॉसिक्युशन असेल ते आपली या प्रकरणामध्ये कोण साक्षीदार आहेत, काय पुरावा आहेत हे सादर करू शकतं। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी म्हटलेलं आहे की सरकारी पातळीवर देखील खूप प्रयत्न केले गेले, त्यांनी देखील एक केस चांगली उभं करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र पुरावे हे सबळ नाहीयेत। हे एन्काउंटर बनावट आहे असा जो आरोप होता तो आता एका अर्थाने दूर व्हायला मदत होणार आहे, कारण तुलसीराम जो या प्रकरणातला साक्षीदार होता त्याचं देखील अपहरण झालं नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे। सोहराबुद्दीन शेख ज्याचा ह्या सगळ्या दरम्यान मृत्यू झालेला, त्याची हत्या झाली आहे, त्याची हत्या त्याचा मृत्यू हा गोळी लागूनच झाला असं देखील कोर्टाने म्हटलं। मात्र ही हत्या करण्याचा आरोप मौजूद किसी आरोपी ने चलाई थी या जिस हथियार से चलाया गया वो हथियार आरोपी को अलॉट था, ऐसा कोई पुरावा नहीं आया। तुलसीराम प्रजापति जो है वो बस में तीसरा व्यक्ति था जिसको एब्डक्ट किया गया था, वो भी कोर्ट के सामने सिद्ध नहीं हुआ। तुलसीराम के इनकाउंटर को कोर्ट ने जीनियन इनकाउंटर माना है। कोर्ट ने यह निर्णय दिया है कि तुलसीराम जो है उसको कस्टडी से ले जाते समय भाग गया था और दूसरे दिन जो है इनकाउंटर में मारा गया। ये डिफेंस की जो थ्योरी थी कोर्ट ने इसको सही माना है। जहां तक कौसरबी का मामला है, इस संदर्भ में प्रोसिक्यूशन ने कोई पुरावा कोर्ट में पेश नहीं किया। जितने विटनेसेस प्रोसिक्यूशन ने एग्जामिन किए थे उसमें मटेरियल विटनेस जो थे हॉस्टाइल हो गए, जिसके लिए प्रोसिक्यूशन